त्याच्याबरोबर चर्चा करून हा पुढच्या काळामध्ये खात्याच्या बाबतीत निर्णय होईल. अजित पवारांचे अत्यंत निकटवर्ती आमदार सुनील शेळके आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, कारण ज्या वेळेस महायुतीच्या संदर्भात निर्णय आला होता, काय सांगाल तुम्ही? राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय होता, आता मात्र ते विलीनीकरण होत नाही असंच दिसतंय. तुम्हाला वाटतंय का कार्यकर्ता म्हणून आज त्या सगळ्या चर्चा करणं योग्य वाटत नाहीये. आदरणीय पवार साहेब असतील, पक्षातले प्रमुख, आमच्या पक्षातले प्रमुख नेते मंडळी, ह्या सगळ्या चर्चांना 10-15 दिवसानंतर वेळ आहे. परंतु आज गटनेतापदी आणि विधिमंडळातल्या कामकाजाची धुरा सांभाळण्याकरता सुनीत्रा वहिनींना कायदेशीरपणाने या प्रक्रियेतनं पुढे नेणं हे गरजेचं होतं. आणि म्हणून सुनीत्रा वहिनींवरती आज एक मताने निर्णय करण्यात आला. त्याला सर्वांनी अनुमोदन दिलं. गटनेतेपदी आणि विधिमंडळाचे सर्व कामकाजाचे अधिकार, जे काही निर्णय घ्यायचे ते अधिकार सुनीत्रा वहिनींना आज दिलेले आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून एक व्हिडिओ समोर आणला आणि अजित पवार कशा पद्धतीने आग्रही होते विलीनीकरणासंदर्भात हे देखील मांडण्यात आलं. अशा वेळी आता सुनील तटकरेंचं वक्तव्य की असं काही चर्चाच नव्हती, फक्त जिल्हा परिषदेची चर्चा होती. तुम्ही अजित पवारांच्या जवळ होता, तुमचं काही बोलणं झालं का? नाही, अशी माझ्याशी तरी कुठल्या बाबतीत चर्चा झालेली नव्हती. परंतु उद्या आज ही वेळच नाही बोलण्याची, एकत्र यायचं का वेगळं राहायचं. परंतु फक्त पक्ष किंवा जे आमदार म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दादांच्या विचारचे निवडून आले, त्या सर्वांना एकत्रितपणानं करणं ही महत्त्वाची बाब होती, ती आम्ही पूर्ण केली. शेवटचा प्रश्न पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा काय वाटतंय? सुनेत्रा पवारांकडेच हे पद आलं पाहिजे का? बीड आणि पुणे दोन्ही विषय का नसावं? महिला आहेत म्हणून त्यांच्याकडं आपण कमी लेखावं का? महिला जरी असले तरी सुनीत्रा वहिनी देखील सक्षम आहेत आणि त्यांच्याकडे ते पालकमंत्रीपद नक्कीच आलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. अर्थ खातं का मुख्यमंत्री ते का नाही? अहो, अर्थमंत्री दादा होते, दादांची जागा लगेच कुणी भरू शकतं का? तर भरू शकत नाही, काही कालावधी जाईल. शेवटी राज्याचा अर्थसंकल्प आहे, तो व्यवस्थितपणाने मांडणं मुख्यमंत्री महोदय तो योग्य ते पद्धतीने मांडतील आणि त्यांच्याच निर्णयाला देखील आम्ही अनुमोदन दिलेले आहे. आपण पाहतोय मुख्यमंत्री पदाच्या अनुषंगानं, अर्थमंत्री पदाच्या अनुषंगानं आपण विचारलं, त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की अर्थमंत्री पदाची जबाबदारी आहे ती मुख्यमंत्र्यांकडे गेली तरी हरकत नाही आहे. मात्र पुणे जिल्हा आणि बीड जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा जर विषय असेल तर तो महिला आहे म्हणून तुम्ही डावलणार का? अशा पद्धतीचा एक सवालच सुनील शेळकेंच्या वतीनं उपस्थित करण्यात आला. त्यामुळे पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मंत्री छगन भुजबळ सध्या बोलतात को लेके काफी कुछ बातें हो रही हैं. लीडर जो है, पहले तो लीडर चुनाव आता है ना जी.